मित्रांनो, ही घटना मुंबईतील आहे. अल्पवयीन 16 वर्षीय सावत्र मुलींवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या 41 वर्षीय पित्याला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पॉस्को कोर्टाने 20 वर्षाची सश्रम कारावाची शिक्षा सुनावली आहे. आरोपी वडिलांकडून पीडित अल्पवयीन मुलीवर 2019 पासून वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात येत होता. त्यानंतर मुलगी गर्भवती झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. पीडित अल्पवयीन मुलगी आणि तिची आई विरोधक असूनही फिर्यादीच्या खटल्याला पाठिंबा देत नसताना DNA अहवाल आरोपीला दोषी ठरवण्यासाठी पूरक होता, असे न्यायाधीश अनीस खान यांनी निरीक्षणमध्ये नोंदवले आहे. अंतर्गत विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अनीस खान यांनी पोलिसांनी सादर केलेल्या DNA अहवालावर विसंबून हा आदेश दिला आहे. DNA अहवाल स्पष्टपणे सूचित करतो की आरोपी पीडित मुलीच्या गर्भाचा जैविक पिता आहे. पीडित अल्पवयीन मुलींवर वारंवार लैंगिक अत्याचार करणारा आरोपी हा सावत्र वडील आहे. DNA अहवालाने हे सिद्ध केले की मुलगी गर्भवती होती. आरोपी हा पीडित गर्भाचा जैविक पिता होता. जरी पीडित मुलीच्या आईने आणि पीडित मुलीने फिर्यादीच्या केसला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला, परंतु रेकॉर्डवरील DNA चाचणी अहवालाच्या रूपात वैज्ञानिक पुराव्याने सर्व वाजवी संशयापलीकडे आरोपीची अपराध सिद्ध केला, असे न्यायालयाने म्हटले. फिर्यादीने असे म्हटले की आरोपीने ऑक्टोबर 2019 पासून मुलींवर वारंवार बलात्कार केला. मुलीने तिच्या आईला जून 2020 मध्ये घडलेल्या घटनांची माहिती दिली. त्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली. पीडितेच्या वैद्यकीय तपासणीत ती 16 आठवड्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. त्यानंतर गर्भधारणा संपुष्टात आली. पीडिता आणि आईने फिर्यादीला पाठिंबा दिला नाही. पीडिता मुलीने आणि आईने आपल्या जबाबात असं म्हटलं आहे की आरोपी हा कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य आहे. वकील गौरव भनानी यांनी कमीत कमी शिक्षा देऊन आदेशात सौम्यता मागितली. मात्र विशेष सरकारी वकील प्रणाली जोशी यांनी हा गंभीर गुन्हा असून जास्तीत जास्त शिक्षा व्हावी असे मागणी केली होती. रक्ताचे नमुने गोळा करणे, ते प्रयोगशाळेत जमा करणे आणि पुढील विश्लेषणाची प्रक्रिया योग्य पद्धतीने करण्यात आली आणि त्यामुळे अंतिम DNA अहवाल स्वीकारावा लागला, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. पीडितेने उलट तपासणीबाबत दिलेले जबाब हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहे की पीडितेवर आईचा भावनिक दबाव आहे. म्हणूनच तिने तिच्या आईच्या सांगण्यावरून वडिलांना तुरुंगातून सोडण्याची घटना नाकारली आहे. या विचित्र परिस्थितीत DNA चाचणी एक तपासणीचे प्रभावी साधन आणि आरोपीच्या अपराधाचा पुरावा आणि चाचणीच्या अचूकतेमुळे ते आता वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीसह स्वीकारले गेले आहे. सध्याच्या प्रकरणात DNA चाचणीत हे सिद्ध झाले आहे की आरोपी आणि पीडित हे गर्भाचे जैविक पालक होते, असे न्यायालयाने म्हटले आहे. आरोपीला दोषी ठरवून खंडपीठाने हा गुन्हा घृणास्पद मानला आणि न्याय पूर्ण करण्यासाठी 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. धन्यवाद.